दोन सरीमधला अंतर आणि दोन ऊस रोपांमधला अंतर किती असावा ही चर्चा करणार आहोत। तर जुलै किंवा ऑगस्टमध्ये आपण ऊसाची लावण करत असाल, ऊसाची रोपाची लावण करत असाल, तर आपण व्यवस्थित अंतर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर ऊसामध्ये जास्त वाढ होण्यासाठी, ऊसामध्ये फुटव्याची संख्या छान पद्धतीने होण्यासाठी आणि ऊसामध्ये वजन जास्त होण्यासाठी, ऊस जाड होण्यासाठी अंतर खूप महत्त्वाचा असतो। तर आपण लावण करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, दोन सरीमधला अंतर आपण 4 फूट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर दोन सरीमधलं अंतर 4 फूट असणं हे गरजेचं आहे। आणि त्याच्यासोबतच दोन रोपांमधलं अंतर, तर आपण ऊस 1 वर्षाच्या आत आपण जर ऊस तोड करत असाल, ऊसाची हार्वेस्टिंग करत असाल, तर दोन ऊस रोपांमधलं अंतर 1.5 फूट असणं गरजेचं आहे। किंवा आपण अडसाली ऊस करत असाल, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त, 1 वर्षापेक्षा जास्त आपण वेळ घेऊन ऊसाची तोडणी करत असाल, तर आपण दोन ऊस रोपांमधलं अंतर 2 फूट ठेवणं आवश्यक आहे। तर ह्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं हार्वेस्टिंग करतो, 1 वर्षाच्या आत ऊसाची तोडणी होत असेल, तर आपण दोन रोपांमधलं अंतर 1.5 फूट ठेवा। आणि 1 वर्षापेक्षा जास्त आपल्याला वेळ लागत असेल ऊसाच्या तोडणीला, आपण अडसाली म्हणतो, तर आपण दोन ऊस रोपांमधलं अंतर 2 फूट ठेवणं आवश्यक आहे। व्यवस्थित अंतर झाल्याने ऊसामध्ये सुरुवातीपासूनच खूप छान पद्धतीने वाढ होते, हे खूप महत्त्वाचं असतं। आणि त्याच्यासोबतच फुटवा जो आहे तो व्यवस्थित येतो, कारण फुटव्याला जो स्पेस, जो जागा लागणार आहे फुटव्यासाठी, तो व्यवस्थित असतो। त्या कारणाने फुटवा खूप छान पद्धतीने येतो आणि फुटव्यामध्ये जाडी खूप छान पद्धतीने होते। व्यवस्थित अंतर असणे हे खूप गरजेचं आहे। तर ड्रिप आपण करतो, ड्रिपसाठी पण हे खूप गरजेचं असतं। तर व्यवस्थित ड्रिपचा वापर आपण करता येतो आणि जी लागवड आपण सोडतो ड्रिपमधून, तर त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होतो। तर त्याच्यासाठी अंतर खूप महत्त्वाचा असतो। तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपण ऊस लावण करण्यापूर्वी व्यवस्थित अंतर ठेवा। तर ऊसामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी अंतर हा खूप महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीनं आपण दोन रोपांमधला अंतर व्यवस्थित मेंटेन करतो आणि त्याच्यासोबतच दोन सरीमधला अंतर व्यवस्थित मेंटेन करतो, त्यावेळीच आपल्याला व्यवस्थित ऊसामध्ये वाढ, ऊस शेतीमध्ये व्यवस्थित फुटव्यांची संख्या होते आणि अंतर भेटल्यामुळे ऊसामध्ये खूप छान पद्धतीनं जाडी निर्माण होते आणि ऊसामध्ये वजन देखील खूप छान पद्धतीने येतं। आणि आपल्याला अळवणी करताना, ड्रिपमधून लागवड सोडताना, पाणी सोडताना हे अंतर खूप महत्त्वाचं असतं। तर त्याच्यासाठी आपण व्यवस्थित अंतर ठेवणं गरजेचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।